माता भूमी पुत्रोहम पृथिव्याहा, अर्थात ही धर्तरी आमची आवय आणि आम्ही तिचे पूत. आवय आणि पुताच्या ह्या नात्याचो पवित्र पूल म्हणजे प्राकृतिक शेती. प्राकृतिक शेतीच्या प्रक्रियेतले धर्तरे वयले अमृत जीवामृत. येयात आणि समजून घेऊया की जीवामृत कशें तयार करप तें. प्रयोगांतल्यान अशें लक्षांत आयलां की 10 किलो शेणा वांगडा गायचें मूत, गोड आनी दाळीचें पीठ किंवा बेसन एकठांय करून जर ताचो उपेग केलो जाल्यार ताचे चमत्कारीक परिणाम मेळटात. हाचें नांव दवरलां जिवामृत. जिवामृत तयार करपा खातीर गरजेचें सामान पळोवया. 10 किलो गांवठी म्हणजे देशी गायचें शेण, 8 ते 10 लिटर देशी गायचें मूत, 1.5 ते 2 किलो गोड, 1.5 ते 2 किलो बेसन, 180 लिटर उदक, मूठभर झाडाच्या पुंची माती. सोंपेपणान मेळपी ह्या वस्तूंपासून जिवामृत तयार करपाची पद्दत सुद्दां इतली सरळ आनी सोपी आसा की कोणूय शेतकार हें आपले आपूण तयार करपाक शकता. ह्या वस्तू पैकी गोड, बेसन आनी शेण, उदक किंवा गायचें मूत वापरून बरें मिस्तूर करून पातळ कशें तयार करचें. आतां हें एका ड्रमांत घालून ताका कोण्याच्या तोणक्यान घोळोवपाक जाय. बऱ्या तरेन घोळयल्ल्या उपरांत जिवामृत तयार जावपाक 2 ते 3 दीस सावळेंत दवरपाक जाय. सद्दां सकाळीं आनी सांजे घड्याळाच्या काट्याच्या दिकेन कोण्याच्या तोणक्यान 2 मिनटां हें मिश्रण घोळोवन तें साक घालून धापून दवरपाक जाय. हें जिवामृत आतां शिपण्या वांगडा शेतांत घातलें जाल्यार मातयेंत जिवाणूंची संख्या विश्वास बसचो ना इतली वाडटा आनी मातयेच्या रासायनीक तशेंच जैवीक गुणांत वाड जाता. म्हयन्यांतल्यान एकदां वा दोनदां एकरा फाटल्यान 200 लिटरच्या हिशोबान उपलब्धतेनुसार जिवामृत शिपण्या वांगडा दियात. फळझाडाची दनपारां 12 वरांचेर सावळी पडटा ताचे कुशीक दरेक झाडाक 2 ते 5 लिटर जिवामृत जमनीचेर म्हयन्यांतल्यान एकदां वा दोनदां सभोवताणी घालपाचें आसा. हाका लागून मातयेची भलायकी बरी उरता आनी पिकाचें उत्पन्नूय बरें मेळटा. हाका लागून शेतकाराचो इश्ट म्हणून खबर आशिल्ल्या गांयडोळांची संख्या वाडटा. प्राकृतीक शेतीत खोल खणपाची वा नांगरपाची गरज पडना. इतलेंच न्ही तर प्राकृतीक शेतीक लागून जमनींतल्या उदकाची साठवणूय वाडटा. हातूंत मुख्य पिकां वांगडा सांगातान हेर पिकावळय लावन काडपाक जाता. घनजिवामृत हें जिवामृताचें सुकें रूप. हें बी रुजत घालचे पयलीं जमनींत घालपाक जाता. वतांत सुकयल्या 200 किलो शेणांत ताजें तयार केल्लें 20 लिटर जिवामृत घोळोवन तें 2 दीस सावळेंत दवरतात. हें परत एकदां वतांत सुकोवन आनी धोडोवन बारीक करून पावडर तयार करतात. हेंच घनजिवामृत. हें तयार घनजिवामृत 1 एकर जमनीचेर वापरपाक जाता. प्राकृतीक शेतीचो एक गरजेचो घटक म्हणजे बिजामृत. बिजामृत बियांक जाणारे रोगापासून वाटयता तशेंच ताका लागून बियां रुजोवन येवपाचें प्रमाणय वाडटा. देशी गायचें 5 किलो शेण, 5 लिटर गायचें मूत, 50 ग्रॅम चुनो आनी थोडी माती 20 लिटर उदकांत घोळोवन बिजामृत तयार करतात. एक रात दवरून ताचे नंतर 100 किलो बियांचेर ताचो संस्कार करतात. हाचे नंतर एका दिसान संस्कारीत बी रुजत घालपाक तयार जाता. जमीन धापप हो प्राकृतीक शेतीचो एक म्हत्वाचो नियम जावन आसा. पिकावळ आशिल्ली सगळी जमीन पिकाचे उरिल्ले अवशेष किंवा ल्हान अवधीच्या अंतरपिकान पुराय धापून घेवपाक जाता. आनी जमनीत ओलसाण उरता तशेंच वातावरणांतली ओलसाण ओडून पिकावळीक लागणाऱ्या उदकाची गरज कमी जाता. जिवाणू आनी गांयडोळ हांची क्रियाशीलताय वाडयता. नडणीची वाड नियंत्रीत करता तशेंच शेवटी पृथक जावन जमनींतल्यान कार्बन उत्सर्जन थांबोवन जमिनींतलो जैवीक कार्बन वाडीक लागता. ह्या शेती पद्दतींत वापसा निर्माण ही एक म्हत्वाची प्रक्रिया जावन आसा. हातूंत जमनीत वारो आनी ओलसाण हांचें बरोबर संतुलन उरता. प्राकृतीक शेती पद्दतींत
फक्त जमनीची उत्पादन क्षमता वाडयता इतलेंच न्ही, तर किडे आनी रोग पयस करपाक एक प्रभावी पर्याय दिता. पिकावळीचेर कीड पतंगाचो उपद्रव थांबोवपा खातीर थळाव्या वनस्पतींचो वापर करून सवाय भितर शेतांतूच तयार करपाक शकता अशें आसा अग्निअस्त्र. 5 किल कडुनीम किंवा देशी गाय खायना तसल्या झाडाची पानां, 20 लिटर देशी गायचें मूत, 500 ग्राम तंबाखू पावडर, 500 ग्राम हिरवी मिरची आणि 50 ग्रॅम लसुणाची पेस्ट एकीकडेन करून ल्हान जाळाचेर खतखतावन 48 वरां दवरतात. सकाळ सांजे 2-2 मिनटां हें धवळप. हें 6 लिटर द्रावण 200 लिटर उदकांत मेळोवन 1 एकर पिकाचेर फवारणी करतात. निमास्त्र, ब्रह्मास्त्र, दशपर्णी अर्क हांचो उपेग पतंग किडीचो उपद्रव थांबोवपा खातीर करतात. तशेंच आंबट लस्सी, कढी, सोंठास्त्र हाचो प्रभावी प्रयोग विंगड विंगड रोग पयस करपाक जाता. प्राकृतीक शेतीक लागून देशांत नव्या उर्बेचो संचार जायत आसा. आइए आजादी के अमृत महोत्सव में मां भारती की धरा को रासायनिक खाद और कीटनाशकों से मुक्त करने का संकल्प लें. दुनिया को स्वस्थ धरती, स्वस्थ जीवन का रास्ता दिखाएं. आज देश ने आत्मनिर्भर भारत का सपना संजोया है. आत्मनिर्भर भारत तभी बन सकता है जब उसकी कृषि आत्मनिर्भर बने, एक एक किसान आत्मनिर्भर बने. और ऐसा तभी हो सकता है जब अप्राकृतिक खाद और दवाइयों के बदले हम मां भारती की मिट्टी का संवर्धन गोवर्धन से करें, प्राकृतिक तत्वों से करें. हर देशवासी हर चीज के हित में, हर जीव के हित में प्राकृतिक खेती को हम जन आंदोलन बनाएंगे. स्वतंत्रतायेच्या अमृत महोत्सवाच्या या शुभ घडयेक विद्यमान शेतीची दशा आणि दिशा हाचे संबंधी भौमानेस्त प्रधानमंत्रीजींचे हे अति महत्वपूर्ण आवाहन आसा. देशातल्या लाखो शेतकऱ्यांनी ही पद्धत स्थापित केल्या. गुजरात प्रदेशाचो डांग जिल्लो तर पुराय प्राकृतिक शेती करपी जिल्लो म्हूण जाहीर केला. देशातले अनेक गांव आयज या मार्गाचेर रुपांतरीत जावपाक लागल्यात. कारण हाका लागून शेतकऱ्यांच्या जीवनात उन्नती येवपाक लागल्या. मेरा नाम सत्या है. माझे नाव सत्य. पौधा है जिसमें म्हजी मैं 150 फसली सफरचंदाची झाडां कर आसात. रही हूँ. अगर जैन हातूंत जसे हांव हम दुकानात प्राकृतिक विक्री शेती करते करता. थे, तो उससे हमारे जेन्ना आमी ज्यादा दुकाना वयल्यान पैसा विखारी बचत युरिया होता हाडून है. वापरताले और इसमें हमारे को खर्चा तेन्ना भी कम आमचो है खर्च और चड फल जाता. भी अच्छा बन रहा है. पैसे बी जिसके चड जाय लिए हमें पडटाले. यूरिया डालने की कोई जरूरत आता नहीं है. प्राकृतिक पद्धतीत पहले खर्च साल कमी अगर जाता 5,000 का खर्चा आणि हमारा पिकावळी बी बरी था, येता. तो अभी हमारा हाचे खातीर 500 का भी आमकां खर्चा युरिया नहीं है. घालपाची कसलीच इसलिए गरज अपने ना. बगीचे से शुरू कराय. पयलीं जर आमकां एक 5,000 साल खर्च येतालो आगे के लिए तर आता आप आमकां जो मैंने 500 किया है, रुपयांचोय अपने खर्च बगीचे में येना. आप ये स्प्रे करके म्हणून देखो. दिल खुश हांवें हो म्हज्या जाता है. फळांच्या जब आप बागेंतल्यान इस तरह से सुरवात अच्छे केली. से आए तो दिल भी खुश हो पूण जाता ह्या है. वर्सापासून हांव सगल्यांक सांगता की हाचे फुडें तुमच्या बागेंत हांवें जें केलां तें करून पळयात. काळीज आनंदी जाता. जेन्ना आपलें उत्पन्न अशें बरें येता तेन्ना मन आनंदी जाता. प्राकृतीक शेतीच्यो पद्दती आपणायल्ल्यान पिकावळीच्या उत्पन्नात वाड जाल्या. मातयेची गुणवत्ता सुदारल्या. धरती माता सुखी आसा. तिका दिसता की शेतकऱ्यान बऱ्या पद्दतीन तिचे कडेन लक्ष दिलां आनी ताका लागून ताका बरें जेवण आनी बरें उत्पन्न परत दिवपाक जाय. आयज कोविडाच्या वेळार लोक इतले समजल्यात की जर आमचें अन्न शुद्ध आसत जाल्यारच आमी वाटावतले. तर लोक गिरायक आता समजतात की आमकां प्राकृतीक अन्न खावपाक जाय. म्हणून आमच्या मालाक किंमतय बरी मेळटा. आमचो पयसोय वाटावलो आनी वेळूय वाटावता. आमची शेती आमच्या धरतीचें आरोग्य बरें जावपाक लागलां आनी ताच्या वांगडा आमचें आरोग्य बरें जाता. होच आसा आत्मनिर्भर शेतकार, जो हाडटा गांवागांवांत समृद्धी आनी निर्माण करता आत्मनिर्भर भारत. प्राकृतिक शेती
आत्मनिर्भर भारताच्या आत्मनिर्भर शेतकऱ्याची खुशी.